रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमधून अक्षय तृतीयेची पूजा अगदी योग्य पद्धतीने कशी करावी, या पूजेमध्ये कोणत्या वस्तू असाव्या जेणेकरून माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहील, तर या दिवशी आपण जे काही कामे करतो तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला लाभत असतं। आणि धनप्राप्तीसाठी योग्य पद्धतीने पूजा कशी करायची, तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी देखील व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। संपूर्ण साहित्य, अक्षय पात्र कसे भरावे, या दिवशी पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, कोणत्या वस्तू पूजेमध्ये असायला हव्यात, तर काही चुका देखील आपण या दिवशी करू नये अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही नदीचं पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे। त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे। तुमची खोली किंवा देवपूजा किंवा देवघर ज्या घरामध्ये आहे तर ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, भगवान गणेश यांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे। त्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी तुम्ही जेवढ्या काही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं। उंबरठ्यावरती हळद मिश्रित पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावरती विधिवत अशी पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर रांगोळी देखील काढायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला आपल्या उजव्या बाजूला, उंबरठ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश देखील ठेवायचा आहे। या दिवशी काय करावं, कोणत्या सेवा कराव्यात, कोणत्या गोष्टी या दिवशी चुकून देखील करायच्या नाहीत, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल, असे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहेत। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही। अतिशय संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। उंबरठ्याची अशी विधिवत पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे। देवघरामध्ये जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे रांगोळी काढून देखील आपल्याला घ्यायची आहेत। रांगोळीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे, एक फूल व्हायचं आहे, थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत, असं भूमिपूजन आपल्याला करून घ्यायचं आहे। आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे। त्यावरती पाट किंवा चौरंग जे काही उपलब्ध साहित्य असेल तर ते तुम्ही इथे मांडू शकता। इथे मी चौरंग घेतलेला आहे, त्यावरती लाल वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे। आता आपण पाहूया पूजेसाठी आपल्याला काही साहित्य लागते, तर या साहित्याची यादी देखील आपण पाहून घेऊया। पूजेसाठी लागणारं आपलं जे काही साहित्य आहे ते शक्यतो आपल्याला पूजेसाठी पिवळ्या किंवा लाल रंगाची फुले घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला विड्याची पाने घ्यायची आहेत। विड्याची पाने 10 ते 12 आपल्याला लागणार आहे। त्यासाठी विड्याची पाने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आंब्याची पाने देखील आपण घेणार आहोत, त्यासाठी आंब्याची 5 पाने इथे मी घेतलेलं आहे। आंब्याच्या पाण्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। आंब्याची पानं आपण पाण्याने स्वच्छ धुवून त्यावरती हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर कलश स्थापनेसाठी आपल्याला असा एक कलश पाहिजे। लक्ष्मीनारायणाचा फोटो तुमच्याजवळ असेल तर तो देखील तुम्ही इथे घेऊ शकता। आता माझ्याजवळ लक्ष्मीनारायणाचा फोटो खूपच मोठा आहे, त्यामुळे तो मी पूजेमध्ये मांडलेला नाही, त्याची पूजा मी देवघरामध्येच केलेली आहे। खाली मी पाटावरती फोटो मांडणार नाही। तुमच्याकडे लहान फोटो असेल तर तुम्ही नक्की सत्यनारायणाचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो घेऊ शकता। कलश स्थापनेसाठी एक नारळ आपल्याला पाहिजे। आपल्याला त्यानंतर एक दिवा देखील लागणार आहे। त्यानंतर आपल्याला तामण पाहिजे। 2 तामण इथे मी घेतलेले आहे, एक कलश स्थापनेसाठी आणि एक आपल्याला देवांना स्नान घालण्यासाठी लागणार आहे। देवांच्या मूर्तीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे, त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती देखील लागणार आहे, भगवान विष्णूंची म्हणून बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे। त्यानंतर या दिवशी अन्नपूर्णा मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे, कारण की या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस देखील साजरा केला जातो। यासोबतच आपल्याला भगवान कुबेरांची पूजा करायची आहे, त्यासाठी आपल्याला कुबेर स्वरूप एक सुपारी लागणार आहे। तुमच्याकडे भगवान कुबेरांची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता। या दिवशी आठवणीने आपल्याला पूजेमध्ये श्रीयंत्र सुद्धा घ्यायचं आहे। तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही खरेदी करून या दिवशी श्रीयंत्राची स्थापना देखील करू शकता। त्यानंतर आपल्याला 5, 7 किंवा 11 कवड्या देखील लागणार आहेत। कवड्या तुमच्याजवळ नसतील तर तुम्ही या दिवशी कवड्यांची नक्कीच खरेदी करून घरामध्ये आणू शकता। त्यानंतर माझ्याकडे गोमती चक्र देखील आहे, तर ते देखील मी घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्यासाठी काय लागतं, तर या दिवशी नैवेद्य म्हणून आंब्याचा आणि काकडीचा नैवेद्य देखील दाखवला जातो। तर यासाठी आंबा, काकडी आणि एखाद्या मिठाई
मिठाईचा नैवेद्य घेतलेला आहे। अक्षय पात्र म्हणून आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे। मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला अक्षय पात्र म्हणून त्या मातीच्या भांड्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे। तर त्यासाठी मातीचं भांडं जे आहे तर ते आपल्याला घेतलेलं आहे ते थोडंसं सजवून घ्या किंवा त्या मातीच्या भांड्यावरती स्वस्तिक हे चिन्ह देखील तुम्ही काढून घेऊ शकता। त्यानंतर देवी देवतांना स्नान घालण्यासाठी आपल्याला पंचामृत लागणार आहे। या दिवशी आवर्जून पंचामृताने स्नान घालावं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाणी लागणार आहे। देवाला स्नान घालण्यासाठी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल देखील तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। कलश स्थापनेसाठी आपल्याला एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील कलशात टाकण्यासाठी लागणार आहे। त्यासोबत आपल्याला विडा देखील लागणार आहे। विड्याचं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला, त्यामध्ये सुपारी, खारीक, रेकोळवाळ, हळकुंड, 1 रुपयाचं नाणं, 1 वेलची घेतलेली आहे। विड्याचं साहित्य देखील आपल्याला या दिवशी घ्यायचं। आपल्याला एक विडा मांडायचा आहे, त्यासाठी विड्याचं साहित्य लागणार आहे। त्यानंतर या दिवशी आपण कॉईनची म्हणजे नाण्याची पूजा देखील करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 11 नाणी जी आहे तर ती घ्यायची आहेत। त्यानंतर तुमच्याजवळ जे काही सोनं असेल तर त्यापैकी थोडंसं सोनं देखील तुम्हाला या दिवशी त्याची पूजा करायची आहे। या दिवशी सोनं खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आणि त्यानंतर आपण श्रीयंत्राच्या भोवती गुंडळण्यासाठी आपल्याला कमळगट्ट्याची माळ पाहिजे। तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करून आणू शकता, माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। घंटा, शंख देखील आपल्याला लागणार आहेत। पूजेमध्ये घंटा आणि शंख देखील या दिवशी घ्यायचे आहे, त्याची देखील आपल्याला खरेदी या दिवशी तुम्ही करू शकता। शंख घंटाची पूजा केल्यानंतरच आपली पूजा जी आहे तर ती संपन्न होते। त्यासाठी तुमच्याजवळ असेल तर पूजेमध्ये घंटा आणि शंख तुम्ही ठेवू शकता। शंख नसेल, फक्त घंटा ठेवली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला लागणार आहे देवी देवतांना घालण्यासाठी। त्यानंतर आपल्याला अगरबत्ती, धूप आपण घ्यायचं आहे दिव्यामध्ये घालण्यासाठी। तूप किंवा तेल आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी देवांना अभिषेक घालण्यासाठी घ्यायचं आहे। मोठं पात्र आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला अभिषेक केलेलं पाणी काढून घेण्यासाठी। आणि त्यानंतर लाल रंगाचा धागा कलशाला गुंडाळण्यासाठी घ्यायचा आहे। माचीस आपल्याला घ्यायचं आहे दिव्यात घालण्यासाठी। वाती घ्यायच्या आहेत। असं संपूर्ण साहित्य पूजेसाठी आपल्याला लागणार आहे। या साहित्याचे अगोदरच तुम्ही गोळा करून घेऊ शकता। त्यानंतर जास्तीचं तांदूळ देखील आपल्याला घ्यायचं आहे, पूजेमध्ये लागणार आहे तांदूळ। त्यासाठी पूजा सुरू करत असताना सर्व साहित्य आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। दिव्याच्या साक्षीने आपल्याला कोणत्याही पूजेची सुरुवात करायची आहे। त्यासाठी 2 आंब्याची पानं ठेवलेली आहे, त्यावरती आपण थोड्याशा अक्षता वाहिलेल्या आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे। त्यावरती आपण दिवा ठेवणार आहोत। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपण जेव्हा कधीही मोठ्या पूजा करतो तर त्याच दिवशी आपल्याला पूजेमध्ये समईचा वापर हा आवर्जून करायचा आहे। कारण की समया ज्या आहेत तर त्या समयामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। समयीच्या वरच्या बाजूला महालक्ष्मी, मधल्या बाजूला सरस्वतीचा आणि खालच्या बाजूला दुर्गा देवीचा वास असतो। त्यासाठी आपल्याला या दिवशी समयीचा वापर जो आहे तो अवश्य करायचा आहे। दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी कलश स्थापना आपण करून घेणार आहोत। त्यासाठी एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ घालून घेतलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे। त्यानंतर आपण स्वस्तिक काढून हळदी कुंकवाने घेतलेला आहे। स्वस्तिकवरती आपण पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे। कलशावरती देखील स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं आहे। गळ्याला लाल धागा गुंडाळून घेतलेला आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं घालायचं आहे। थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू, 1 फूल वाहून घेतलेलं आहे। अशा प्रकारे कलशामध्ये साहित्य घालून घेतल्यानंतर कलशावरती 5 आंब्याची पाने आपल्याला ठेवून घ्यायची आहेत। आंब्याच्या पानाऐवजी तुम्ही विड्याच्या पानाचा देखील वापर जो आहे तो इथे करू शकता। त्यानंतर यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा आहे। नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। कळशाला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपण एक कापसाचं वस्त्र देखील कळशाला घालून घेणार आहोत। त्यानंतर हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे कलशाची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची। सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी ही 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल। तृतीया तिथी समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपेल। उदय तिथीनुसार 2026 मध्ये अक्षय तृतीया ही रविवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल। या दिवशी लोक लग्न, घरकाम, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करणं, व्यवसाय सुरू करणं यांसारख्या उपक्रमांना शुभ मानतात। अक्षय तृतीयेचा पूजेचा मुहूर्त हा सकाळी 6:10 पासून ते दुपारी 12:25 पर्यंत असणार आहे। संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 पासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे। अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो।
या दिवशी केलेलं कोणतंही दान किंवा चांगलं कृत्य किंवा खरेदी केलेली असेल सोने किंवा पूजा, कधीही त्यामधलं जे पुण्य आहे तर ते कमी होत नाही, तर ते वाढत जात असतं. हा दिवस भगवान विष्णूंचं राज्य देखील या दिवसावरती आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह त्यांची देखील पूजा केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात देखील झालेली होती. सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हणामध्ये थोड्याशा अक्षतांच्या आसनावरती ठेवून 5 पळ्या स्वच्छ पाण्याने, 5 पळ्या पंचामृताने, त्यानंतर 5 पळ्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना स्नान घालून घेतल्यानंतर धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. कलशासमोर मी 4 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवलेली आहेत. त्यावरती आपण एक एक मूर्ती विराजमान करणार आहोत. तर सर्वात आधी गणपती बाप्पांना आपण विराजमान करणार आहोत. त्यासाठी अक्षतांचं आसन ठेवलेलं आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षता वाहायच्या आहेत. कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांच्या कृपेने माझी ही पूजा निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे अशी गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या पूजेची सुरुवात आपल्याला करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोणतंही काम करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिले जातात. म्हणजेच मुंजन, साखरपुडा, लग्न, नवीन ग्रह किंवा नवीन वास्तू घेण्यासाठी मुहूर्त पाहिले जातात. परंतु पूर्ण वर्षामध्ये असे काही दिवस आहे ज्या दिवशी कोणतेही मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. त्यांना 3.5 मुहूर्त असं देखील म्हटलं जातं. आपल्या नववर्षाची सुरुवात ज्या दिवशी होते तो सण म्हणजे गुढीपाडवा. तर हा संपूर्ण दिवसाचा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यानंतर वैशाख महिन्याच्या 3ऱ्या दिवशी येणारी अक्षय तृतीया हा दुसरा शुभ मुहूर्त मानला जातो. त्यानंतर दसरा हा 3रा शुभ मुहूर्त मानला जातो आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो. अशा प्रकारे असे सगळे मिळून 3.5 दिवस होतात. तर या दिवशी कोणतंही काम असो तर ते करत असताना मुहूर्त पाहण्याची गरजही लागत नाही. इतके शुभ हे मुहूर्त असतात, हे दिवस असतात अशी धारणा देखील आहे. या 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा मुहूर्त. यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यासाठी देवी देवतांच्या मूर्तीवरती स्नान घालत असताना ताम्हणामध्ये ठेवताना त्याच्या अगोदर अक्षतांचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आपल्याला आसन द्यायचं आहे. त्यावरतीच आपल्याला कोणतेही देवी देवतांची मूर्ती जी आहे तर ते ठेवायची आहे आणि त्यानंतर स्नान घालायचं आहे. आपल्याला कोणतेही दोष लागत नाहीत. देवी देवतांची मूर्ती कधीही आसनाशिवाय विराजमान करू नये. या व्हिडिओतून बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता लक्ष्मीच्या इतर कोणत्याही देवी देवतांच्या पूजेमध्ये आपण काही चुका देखील करू नये. मूर्तीवरती स्नान घालत असताना सर्वात आधी आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हळदीच्या पाण्याने किंवा हळद दूध मिसळून त्याने देखील स्नान घालत असाल तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ पाण्याने सर्वात आधी स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर पंचामृताने किंवा तुम्हाला ज्याने कशाने स्नान घालायचं आहे त्या वस्तूने तुम्हाला स्नान घालायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने स्नान घालायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला ही मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर विड्याच्या जोड पाण्यावरती आपल्याला अक्षतांचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे. माता लक्ष्मीला हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे. कापसाचं वस्त्र देखील व्हायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं. जे भक्त खऱ्या भक्तीने भावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांना सुख समृद्धी मिळत असते. तसे संपत्तीचे भांडार जे आहे तर ते सदैव भरलेले राहते. ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो तर त्या घरात गरिबी कधीच राहत नाही. अक्षय तृतीयेची तिथी ही लक्ष्मी पूजनासाठी विशेष मानली जाते. महालक्ष्मीची पूजा करत असताना मुखामध्ये सतत महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. जसे की ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मीच्या गायत्री मंत्राचा जप करावा. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील अधिक प्रभाव असतो. त्यासाठी हा मंत्र देखील तुम्ही मनोमन म्हणू शकता. त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्यासाठी ताम्हणामध्ये अक्षतांचं आसन देऊन त्यावरती बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यावरती पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक घालून घेऊया. भगवान विष्णूंची पूजा करत असताना ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ हा अवश्य करावा. त्यानंतर अक्षय तृतीयेचा हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस सुद्धा साजरा केला जातो. अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ देखील झाला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान
भगवान श्री गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य लिहिण्यास देखील सुरुवात केली होती. त्यामुळे महाभारताच्या इतिहासामध्ये देखील अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशीच नर नारायण आणि हरिग्रीव यांचा जन्म देखील झाला होता. त्यानंतर विड्याच्या जोड पाण्यावरती आपल्याला अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून ठेवायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला देखील हळद आपल्याला वाहायची आहे. त्यानंतर बाळकृष्णाला अष्टगंध देखील तुम्ही वाहू शकता. त्यानंतर आपण अक्षदा वाहायच्या आहेत, फुलं वाहायची आहेत, कापसाचं वस्त्र देखील घालायचं आहे. अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य देखील संपवले होते. त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख आणि समृद्धी देणारा देखील आहे असं देखील मान्यता आहे. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवरती गंगा ही अवतरली होती. अक्षय तृतीयेचा दिवस हा अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो. त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील या दिवशी करायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असतेच. त्यामध्ये तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी खरेदी करून आणू शकता, कारण की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. अशा घरामध्ये अन्नधान्याची धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. घरामध्ये समृद्धी येत असते. आपण समृद्ध असं जीवन जगलं जातं. घरामध्ये अन्नाला चव येते. आपण घरातील अन्न खाल्ल्याने घरातील व्यक्ती आजारी पडत नाहीत आणि घरातील व्यक्तींच्या आरोग्यामध्ये कोणतेही बदल किंवा कोणताही त्रास आपल्याला जाणवत नाही. त्यासाठी घरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. या दिवशी आपलं स्वयंपाकघर पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून लखलखीत करायचं आहे. दिवसभर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ राहावं याची काळजी देखील आपण घ्यायची आहे. स्वयंपाकघरामध्ये आपण गॅस स्टोवची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे. किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक ओल्या कुंकवाने काढायचं आहे. स्वस्तिक आणि गॅसची स्टोवची पूजा देखील हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून आपल्याला पूजा करायची आहे. अशा प्रकारे किचनची पूजा देखील या दिवशी नक्कीच करून घ्या. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला आपण अभिषेक घातलेला आहे. पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे. विड्याच्या जोड पानावरती तांदळाचं आसन आपल्याला ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू वाहिलेलं आहे. अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये कधीही थोडंसं तांदूळ ठेवावेत. ही पळी कधीही रिकामी ठेवू नये. ही चूक बऱ्याच महिला करत असतात. त्यांनी देखील ही चूक लक्षात घ्यावी. अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी काही पळी आहे तर ती कधीही रिकामी ठेवू नये. त्यानंतर नाहीतर आपल्या घरामध्ये त्याचे दोष देखील लागत असतात. हातातील पळीमध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षां देहीच्च पार्वती या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर भगवान कुबेराची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती आपण एक सुपारी कुबेर स्वरूप म्हणून ठेवलेली आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा या कुबेर स्वरूप सुपारीवरती पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पुन्हा पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने असं आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. अक्षय तृतीयेलाच भगवान कुबेरांनी श्री माता लक्ष्मीच्या आराधना केली होती. त्यामुळे कुबेरांना देखील खजिनदार म्हणून या दिवशी नेमण्यात आलं होतं. त्यासाठी आपण या दिवशी भगवान कुबेरांची देखील पूजा ही आवर्जून करायची आहे. या दिवशी अशी विधिवत पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देत असते. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरातील संपत्ती वाढते. अक्षय तृतीयेला जव खरेदी करणं देखील किंवा दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं. जव दान करणे हे सोनं दान करणे इतकंच पुण्य हे आपल्याला देत असतं. अक्षय तृतीयेला तुम्ही सोने खरेदीबरोबरच तुम्ही जव देखील खरेदी करू शकता. असं केल्याने तुमची संपत्ती वाढेल. लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर त्याऐवजी तुम्ही चांदी देखील खरेदी करू शकता किंवा तुम्ही जव देखील या दिवशी खरेदी करून त्याचे देखील दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले मडके दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. सर्वप्रथम माठ किंवा रांजण घ्या, तो स्वच्छ पाण्याने भरा, त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाका आणि एखाद्या गरजू व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तुम्ही हे दान करा. तुम्ही एखाद्या ठिकाणी हा माठ किंवा रांजण ठेवू शकता जेणेकरून गरजू तिथे येऊन पाणी जे आहे तर ते पिऊ शकतात. तहानल्यांची तहान भागू शकते. असं केल्याने देखील पुण्याची प्राप्ती होत असते. पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमाराचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला झाला होता, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. या दिवशी पितरांना पिंडदान केल्याने शुभ फळ मिळत असतं.
या दिवशी पितरांसाठी पिंडदान केल्यामुळे तुमचे पूर्वज हे तुमच्यावरती प्रसन्न राहतात. त्यामुळे तुम्हाला सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद ते तुम्हाला देत असतात. तुमच्या घरामध्ये दीर्घकाळ आर्थिक संकट येत असेल तर अक्षय तृतीयेला तुम्ही काही वस्तूंचे दान करावं. त्यामध्ये पाण्याने भरलेलं मडकं, त्यामध्ये साखर, सातू, पंखा, छत्री, फळे इत्यादी वस्तू तुम्ही दान करू शकता. असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला जे लोक या वस्तूंचं दान करतात त्यांच्या घरी लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची पूजा देखील आवर्जून करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करून घेऊ शकता. श्रीयंत्राला देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोड्याशा अक्षदांच्या म्हणजे तांदळाच्या राशीवरती श्रीयंत्र स्थापित केलेलं आहे. श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला या दिवशी करायचं आहे. या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती 16 वेळा श्रीसूक्ताचा पाठ करत कुंकुमार्चन करू शकता. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं तर अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्यासाठी तुम्ही श्रीयंत्र नक्कीच खरेदी करून या दिवशी आणू शकता आणि त्याची स्थापना देखील करू शकता. श्रीयंत्र कधीही मोकळं ठेवू नका. श्रीयंत्राच्या भोवताली कमळगट्ट्याची माळ असावी, कारण की श्रीयंत्र एकटं ठेवलं जात नाही. श्रीयंत्राला दररोज 108 कमळाची फुले वाहण्याचा नियम असतो, परंतु आपल्याजवळ 108 कमळे नसतात. त्यासाठी 108 कमळांच्या बियांपासून बनवलेली कमळगट्ट्याची माळ आपण या दिवशी श्रीयंत्राला गुंडाळू शकतो. त्यासाठी श्रीयंत्र जेव्हा घरात असेल त्यावेळेस आपल्याला कमळगट्ट्याची माळ देखील आणायची आहे. श्रीयंत्राची पूजा करत असताना कमलात्मक मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. म्हणजेच ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. त्यानंतर तुमच्याजवळ कवड्या असतील तर त्या पिवळ्या कवड्यांची पूजा देखील या दिवशी करायची आहे. कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. समुद्र मंत्रातून जेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली त्या समुद्र मंत्रातून आपल्याला कवड्या देखील मिळालेल्या आहेत. त्यासाठी पिवळ्या कवड्या घरामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. 11 पिवळ्या कवड्या तुम्ही घरामध्ये ठेवू शकता किंवा 5-7 कवड्या देखील ठेवू शकता. गोमूत्री चक्र देखील तुम्ही या दिवशी ठेवू शकता. कवड्या ही धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कवड्या घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता नष्ट होते. माता लक्ष्मीची घरामध्ये अखंड वास कृपा राहते. त्यासाठी तुम्ही या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही या दिवशी कवड्यांची खरेदी देखील करू शकता, घरामध्ये आणू शकता आणि घरामध्ये कवड्याची स्थापना करू शकता किंवा या दिवशी तुम्ही कवड्याची पूजा करा. त्यानंतर त्या कवड्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. असं केल्याने देखील घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. अक्षय तृतीयेपासून कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जाते. अक्षय म्हणजे काय तर अक्षय म्हणजे क्षय न होणारे म्हणजे कधीही न संपणारे. जसे की सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही अक्षय मानली जाते. त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते देखील अक्षय मानली गेलेली आहेत. 5 पांडवांना अनमोल मार्गदर्शन करण्याचं काम हे भगवान श्रीकृष्ण यांनी केलं होतं. प्रभू श्रीरामाप्रमाणेच 5 पांडवांना देखील वनवासाला जावं लागलं होतं. वनवासामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणी विचारात घेऊन त्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी श्रीकृष्णाने त्यांना एक भांडं दिलं होतं, ज्या भांड्याला अक्षय पात्र म्हणून देखील ओळखलं जातं. अक्षय पात्रामुळे पांडवांना आपल्या वनवासामध्ये कधीही खाण्यापिण्याची चिंता वाटली नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म केला जातो, जेणेकरून की आपण दानधर्म केला की या दिवशी नवीन काही खरेदी केलं तर पूर्ण वर्षभर कुटुंबाची भरभराट होत असते. थोडक्यात काय तर 5 पांडवांना ज्या दिवशी अक्षय पात्र भेटलं तोच हा दिवस आहे अक्षय तृतीयेचा. माता लक्ष्मीच्या पूजेबरोबरच आपल्याला या दिवशी अक्षय पात्राची देखील पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. अक्षतांचा आसन द्यायचं आहे. तुम्ही तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती आपल्याला हे मातीचं भांडं जे आहे तर ते अक्षय पात्र जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे. धान्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून घेऊ शकता. तांदूळ हे शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि तांदूळ हे माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करतात. तांदूळ ज्याला अक्षता आपण म्हटलं जातं, ज्याचा कधीही क्षय होत नाही, त्यासाठी अक्षय पात्रामध्ये तुम्ही तांदूळ भरून घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही 11 लवंगा किंवा 11 रुपयाची नाणी देखील त्यामध्ये भरू शकता. 11 नाणी भरली तरी देखील चालेल. तुम्ही त्यामध्ये एखादा सोन्याचा दागिना देखील ठेवायचा आहे. सोन्या चांदीचा दागिना तुम्ही या दिवशी अक्षय पात्रामध्ये ठेवायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. असं केल्याने आपल्या घरातील सोन्या चांदीमध्ये आपल्या घरामध्ये जे काही धनधान्य आहे तर त्यामध्ये देखील अक्षयपटीने वाढ होत असते. त्यासाठी अशा पद्धतीने अक्षय पात्राची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची वृद्धी होते
आपल्याला संक्रांतीमध्ये जे काही सुगड मिळतात ते सुगड वापरून देखील तुम्ही अक्षय पात्र म्हणून त्याची पूजा जी आहे तर ती करू शकता. जर तुमच्याकडे मातीचं भांडं नसेल तर तुम्ही तांब्याचा कलश देखील ठेवू शकता. या ठिकाणी अक्षय पात्र म्हणून त्याची देखील पूजा तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला 11 नाण्याची पूजा या दिवशी करायची आहे. तर बघा, 1 रुपयाचं नाणं जे असतं ज्याला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं, लक्ष्मी म्हणून देखील या नाण्याची पूजा करत असतो. त्यासाठी तुमच्याजवळ कितीही नोटा असल्या तरी देखील नाण्याची पूजा करणं हेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यासाठी या दिवशी 11 नाण्याची पूजा तुम्ही आवर्जून करा. एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्हाला तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती 11 नाणी आपल्याला ठेवायची आहेत. आता या नाण्याची देखील आपल्याला या दिवशी पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या जशा वस्तू आहेत जसे की कवड्या असेल, गोमूत्री चक्र असेल, 11 नाणी असेल, श्रीयंत्र असेल, कासव असेल, अशा वस्तू लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत. या वस्तू आपण या दिवशी पूजेमध्ये मांडायच्या आहेत, जेणेकरून माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अक्षयपटीने वास करेल. तर अशा प्रकारे त्यासाठी अशा वस्तू आपल्या या दिवशी आपण पूजेमध्ये अवश्य मांडायच्या आहेत. त्यापैकीच काही वस्तू तुमच्याजवळ जर नसतील तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही खरेदी करून देखील आणू शकता. घरामध्ये या ज्या काही वस्तू आहेत ज्या ठेवून तुम्ही या दिवशी पूजायची आहे तर ती अवश्य करू शकता. त्यानंतर एक विडा देखील आपल्याला लक्ष्मी मातेला, देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. त्यासाठी 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावरती थोडंसं अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर लेकुळवाडू हळकुंड, त्यानंतर 1 सुपारी, 1 खारीक, त्यावरती आपल्याला 1 वेलची देखील ठेवायची. हे सर्व साहित्य आपण त्यावरती ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो विडा आहे तर तो देवी लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचा आहे. या दिवशी ही एक गोष्ट करायला अजिबात विसरू नका, लक्ष्मी मातेला या दिवशी विडा अर्पण अवश्य करा. या दिवशी पूजेमध्ये विडा अर्पण केल्याने आपली पूजा जी आहे तर ती संपन्न होते. अशा शुभ प्रसंगी आपण जर माता लक्ष्मीला एक विडा अर्पण करायलाच हवा. त्यानंतर पूजेमध्ये आपल्याला घंटा आणि शंख देखील ठेवायचा आहे, म्हणजे आपली पूजा जी आहे तर ती संपन्न होते. तर यासाठी उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख आपल्याला ठेवायचा आहे. दक्षिणावर्ती शंख हा पूजेमध्ये ठेवला जातो. दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं. दक्षिणावर्ती शंख कधीच असाच ठेवू नये, त्यामध्ये पाणी भरून ठेवावं. त्यानंतर ज्याचं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेला करावं. या दिवशी भगवान विष्णू आणि विष्णू सहस्रनामाचा जप आपल्याला किंवा पाठ देखील करायचा आहे. शेवटी तुळशीला जल अर्पण करायचं आहे, श्रद्धापूर्वक आरती करायची आहे. मातीच्या लहान मडक्यामध्ये पाणी भरून त्यावरती खरबूज ठेवावं आणि पूजा केल्यानंतर सवाष्णीला त्याचं दान करावं. अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीही क्षयाला जात नाही, त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून आपल्याला अक्षय प्रमाणामध्ये पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. नैवेद्यामध्ये जव किंवा गव्हाचं सातू, काकडी, चण्याची डाळ अर्पण केली जाते. काही ठिकाणी आंबा आणि काकडीचा नैवेद्य दाखवला जातो. आमच्याकडे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्यामध्ये आमरस हा आठवणीने केला जातो. आमरस आणि पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक नैवेद्य म्हणून दाखवला जातो. त्यासोबतच आंबा आणि काकडीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. या दिवशी प्रत्येक महिलेने आपल्या घराची स्वच्छता ही विशेष काळजीपूर्वक करायची आहे. घराची नीट स्वच्छता करावी. असं मानलं जाते की ज्या घरामध्ये स्वच्छता असते अशाच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास हा अक्षय स्वरूपामध्ये राहत असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवा. घरामध्ये भांडण होऊ देऊ नका. घरामध्ये अशांतता असेल तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही. त्यासाठी घरामध्ये चांगले वातावरण हे असायलाच पाहिजे. कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम असावे. घरामध्ये देवी लक्ष्मी ही सदैव वास करेल. याशिवाय या दिवशी तामसिक अन्न, मांस, मासे यांचे सेवन देखील करायचं नाही. मद्यपानाचे सेवन देखील करायचं नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला आणि लक्ष्मीची पूजा करण्याला, चांगली कामं केल्याने आपल्याला अक्षयपटीने पुण्य हे मिळत असतं. परंतु या दिवशी जर आपण काही चुकीची कामं जर केली तर त्याचं देखील पाप देखील आपल्याला आयुष्यभर आपल्याला भोगावं लागत असतं. त्यासाठी चुकीच्या कामापासून नक्कीच या दिवशी लांब राहायचं आहे. सर्वात शेवटी धूप आरती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर कापूर आरती देखील तुम्ही या दिवशी आवर्जून करायची आहे. कापूर आवर्जून आपल्याला जाळायचं आहे. पूजा मांडणी केल्यानंतर दिवसभर अखंड दिवा राहून द्यायचा आहे. शक्य झालं तर दिवसभर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला पुन्हा कापूर आरती करायची आहे. घरामध्ये धूप, दीप, कापराचा सुगंध पसरवायचा आहे. त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण हे तयार होत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात, कोणत्या उपाय करावेत याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आजची पूजाविधी व माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.